चला सुरुवात करूया धाराशिव मधल्या बातमीने। बातमी अशी आहे मंडळी की धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्की माफियांनी धुमाकूळ घातलाय। कर्मचारी आणि वसुली एजंट यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अमोल लाखे या तरुणाने 6 ते 7 वाहनांची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण केली। अमोल लाखेचा कुख्यात गुंड निलेश घायवळेशी संबंध आहे। निलेश घायवळसाठी अमोल लाखे वसुली करत असल्याचा संशय। पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला, मात्र अद्याप याबद्दल कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। काय नेमकं घडलं, कशावरनं घडलं याविषयी अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या बरोबर आहेत। बालाजी, काय माहिती याबद्दल? विशाल, एकूण जर बघितलं तर पवनचक्क्याचं जाळं जसं धाराशिव जिल्ह्यात विस्तारलं जातंय तसं या गुंडांचंही जाळं या पवनचक्क्याच्या मार्फत धाराशिव जिल्ह्यात विस्तारलं जातंय। आता हे जर प्रकार बघितला तर रात्री ही जी आहे ती पारगाव असेल किंवा पाथरूड असेल या परिसरात हे सगळं गाड्या फोडीच्या घटना आलेल्या आहेत, हाणामारीच्या घटना आल्या। आपल्याकडे जे व्हिडिओ आणि जे फोटोज आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत ते पवनचक्कीच्या ज्या काही कंपन्या आहेत तिथल्या स्थानिक वसुली एजंटांनी जे आहेत ती पवनचक्कीकडे पैसे राहिले याच्यावरून यांच्यात वाद झाला। ती पैसे मिळत पवनचक्की देत नाही म्हणून जे आहे ते गाड्या वाहनांची तोडफोड केली। प्रामुख्याने जे सोशल मीडियावरती फोटो वगैरे व्हायरल होतात ते अमोल लाखे हा जो तरुण आहे त्यानं हे केलं आणि हा निलेश घायवळचा जवळचा कार्यकर्ता असं म्हणलं जातं। हा जामखेडचा निलेश घायवळ जरी असला तरी हा कार्यकर्ता निलेश घायवळसाठीच या परिसरात पवनचक्कीची वसुली करतोय। विशाल, सगळे हे रात्री घडले, मात्र अद्यापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही। आपण या संदर्भात वाशी पोलीस स्टेशन असेल, भूम पोलीस स्टेशन असेल किंवा डीवायएसपी असेल यांच्याशी सुद्धा संपर्क केलाय। नेमका काय प्रकरण होत त्यांनी सांगितलं हा प्रकार घडलेला आहे, त्यांच्या आपापसात मिटवायचे सुद्धा चाललं होतं, मात्र आता आमच्याकडे काही तक्रारी आलेल्या आहेत, त्या तक्रारीवर आम्ही जो आहे तो गुन्हा दाखल करतोय। मात्र रात्रची घटना आहे आणि घटना जर रात्रची असेल याच्यात मारहाणीत काही जखमी सुद्धा झालेले आहेत, मग पोलीस अद्यापर्यंत गुन्हा का दाखल केला जात नाही, कशामुळे कुणाच्या याच्यावरती हे जे आहे ते गुंडांना पाठीशी घातलं जातंय हा एक मोठा प्रश्न आहे। मात्र विशाल, शेतकरी असतील किंवा इतर सामान्य नागरिक असेल या सगळ्या एजंटच्या दहशतीमुळे जे आहे त्या गुंडांच्या दहशतीमुळे कायम दबावाखाली एक वातावरण आहे। शासनाचा पवनचक्की निर्मितीचा प्रोजेक्ट जरी चांगला असला तरी या गुंडांच्या हैदोसामुळे जे आहे ते सामान्य नागरिक पूर्ण दहशतीत आहेत। त्यामुळं आता जो अमोल लाखे असेल किंवा निलेश घायवळ असेल हे जर याच्यात दोषी असेल तर पोलिसांनी याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी होताना दिसत आहे। विशाल, आता पोलीस काय कारवाई करतात याकडे देखील आपलं लक्ष लागलं असणार आहे। विशाल, धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीबद्दल।